अहिल्यानगरमध्ये खळबळ. सामाजिक वनीकरण विभागाची दादागिरी. मागासवर्गीय कुटुंबाचा गोठा पाडून जनावरे केली गायब. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे एका मागासवर्गीय कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका कुटुंबाचा गोठा आणि पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले. एवढेच नाही तर त्यातील दुभती जनावरे आणि इतर प्राणी नेमके कुठे गायब केले याचा पत्ता अद्याप लागलेला नाही. या अन्यायाविरोधात आता शिवसैनिक आक्रमक झाली असून नाशिक विभागीय आयुक्तालयासमोर 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार उपोषणास सुरुवात झाली आहे. पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट. अहिल्यानगरमधील मौजे क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून स्टीफन दिलीप पंचमुख हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गायी, शेळ्या आणि कुत्र्यांचे पालन करत होते. वायडर चर्च मिनिस्ट्रीज या संस्थेने त्यांना ही जागा 2014 मध्ये 99 वर्षांच्या करारावर दिली होती. मात्र सामाजिक वनीकरण विभागाने या ठिकाणी कायद्याला हरताळ फासत मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या जागेचा वाद 2016 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही जागा तहसीलदारांच्या अधिपत्याखाली राहण्याचे आदेश असतानाही सामाजिक वनीकरण विभागाने तहसीलदारांची कोणतीही परवानगी घेतली नाही. धक्कादायक आरोप असा आहे की संस्थेतील काही बोगस ट्रस्टींकडून नाहरकत दाखला मिळवून शासनाकडून लाखो रुपयांचा निधी लाटण्यासाठी हा बनाव रचण्यात आला. ज्यावेळी स्टीफन पंचमुख हे आपल्या पत्नीच्या प्रसूतीसंदर्भात गेवराई येथे गेले होते त्याच संधीचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी हा गोठा पाडला. या कारवाईत 20 गायी, 14 वासरे, 13 शेळ्या आणि 7 महागड्या जातीचे कुत्रे गायब करण्यात आले आहेत. आपले प्राणी कुठे आहेत हे विचारण्यासाठी पीडित कुटुंब वनविभागाच्या चक्रा मारत आहे, मात्र त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. सामाजिक वनीकरण अहिल्यानगर व बोगस ट्रस्टी BG भांबळ यांनी संगमत करून आपले जे पंचमुख आहेत त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते जमीनदोस्त करून टाकलेलं आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण केलेलं होतं. तसंच आपण आपल्या शिवसेना पक्षातर्फे किंवा आम्ही वैयक्तिकरित्या त्यांना जाऊन सदर घटनेबाबत जाब विचारला असता त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलेले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही पाठीमागच्या हप्त्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनाही भेटलो होतो. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलं होतं. आज आम्ही 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांना भेटून या विषयाबाबत सविस्तर चर्चा केली असता त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याबाबतचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे. आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना जे आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झालेले आहेत तरीही ते आजही इंग्रजासारखं काही वागणूक देत आहे. परंतु त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की तुम्ही हे जनतेचे सेवक आहात, तुम्ही आमचे मालक नाहीत. यापुढं तुम्ही जे तुमच्या अधिकारी किंवा कर्मचारी असतील यामध्ये DFO अमोल जाधव साहेब असतील किंवा केसरकर मॅडम असतील यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं असतं. त्यांनी आम्हाला ओढाओढीची उत्तर दिली आहे. त्यांनी जर संबंधितांवर ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्या अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर जर कठोरात कठोर कारवाई नाही केली तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर करणार आहोत, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी विनोद साळवे म्हणाले की एका मागासवर्गीय कुटुंबावर असा अन्याय होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा भ्रष्टाचार केला आहे. आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला पण दाद मिळाली नाही. म्हणूनच आता 15 ऑगस्टपासून आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत आहोत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आणि कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही.
या प्रकरणी जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी वनमंत्री गणेश नाईक आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने आता थेट उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. आता 15 ऑगस्टच्या उपोषणानंतर तरी या गरीब कुटुंबाला न्याय मिळणार का आणि गायब झालेली जनावरे परत मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेमुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी झुंझार न्यूज या बातमीचा सातत्याने पाठपुरावा करत राहील. व्हिडिओ जर्नलिस्टसह प्रतिनिधी झुंझार न्यूज अहिल्यानगर. व्हिडिओ बातमीला लाईक व सबस्क्राईब करा. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 पर्यंत सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.